नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये. तर घरच्या घरी तंदूर शिवाय आणि अगदी साध्या लोखंडी तव्यावर रेस्टॉरंट सारखी मऊ, फुगलेली आणि खमंग तंदुरी रोटी बनवता येते हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवणार आहे की एकदा ही रेसिपी करून पाहिल्यावर बाहेरून तंदुरी रोटी मागवायची गरजच पडणार नाही. ना बाहेर जाऊन खायची गरज पडणार. मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपण घेऊया तंदुरी रोटी बनवायला. तर इथे मी कढई घेतली आहे. तुम्ही ताट घ्या किंवा एखादं बाउल घ्या. यामध्ये मी अर्धा किलो मैदा चाळून घेणार आहे. तर मी दोनदा करून हा मैदा चाळून घेते. आता तुम्हाला तंदुरी रोटी किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही हा मैदा घ्यायचा आहे. आता अर्धा किलोमध्ये 6 ते 7 रोटी बनलेल्या आहेत. तर नक्कीच करून बघा. आता इथे मैदा चाळल्यानंतर याच्यात 2 चम्मच मी साखर टाकून घेतलेली आहे. साखर टाकायची, मिक्स करायचं आणि असं मध्ये गोल करून घ्यायचं. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दही. आता इथे 4 ते 5 चम्मच मी दही घेतलेलं आहे. आता 4-5 चम्मच दही टाकल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा. तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि इथे मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण पहिले हाताने ना छान असं मिक्स करून घ्यायचं. कारण आपण याच्यात साखर, मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि दही टाकलेलं आहे. त्यामुळं आपल्याला ना छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. आणि आता मिक्स केल्यानंतर याच्यात ना आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकून घ्यायचं. थोडं-थोडं पाणी टाकायचं आणि हा पीठ मळून घ्यायचं. तर या पद्धतीने जर तुम्ही तंदुरी रोटी बनवली ना, मग नक्कीच हमेशा हीच पद्धत वापरणार आणि कधीही पाहुणे येऊ किंवा मग तंदुरी रोटी खाण्याची इच्छा झाली, तर तुम्ही फटाफट अशा प्रकारे लोखंडी तव्यावर तंदुरी रोटी बनवून खाऊ शकता. आता इथे इतकं पीठ मळल्यानंतर या स्टेजला आता आपल्याला याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर 1 चम्मच मी तेल टाकला आणि छान याला परत मिसळून मिसळून मळून घ्यायचं आहे. तर इथे अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे बघू शकता. आता आपल्याला याचा गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि याला 20 ते 25 मिनिटं रेस्टला ठेवायचं आहे. तर मग काय होईल रेस्टला ठेवल्यामुळे ना हे पीठ छान फुलून वर येईल म्हणजे फुगून वर येईल. आता मी 20 मिनिटच ठेवलं होतं मी. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवू शकता. बघू शकता पिठाला छान अशी जाळी आलेली आहे. तर आता आपल्याला याला थोडं तेल टाकून थोडंसं तेल टाकायचं आणि हाताने असं मळून-मळून घ्यायचं. अजून याला नरम करायचं. तर अजून छान तंदुरी रोटी होतात किंवा तुम्ही या पिठाचे ना पाण्यावरचे कुलचे सुद्धा बनवू शकता. पण त्यासाठी नॉनस्टिक पॅन लागतो. कुलचे बनवायचे असतील तर. पण मी आता इथे लोखंडी तव्यावर तंदुरी रोटी बनवत आहे. म्हणून मी इथे पाण्यातले कुलचे नाही बनवणार. आता इथे थोडंसं सुका मैदा ठेवला होता मी साईडला. ते घ्यायचं आहे आणि असे गोल-गोल या पिठाचे गोळे घ्यायचे आपल्याला. तर जसं आपण बनवू ना त्याप्रमाणे आपल्याला गोळा घ्यायचा आणि हे पीठ बाकीचं झाकून ठेवायचं. त्याला छान गोल करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं. आता एका पोळपाटावर इथे थोडंसं पीठ लावायचं. त्याआधी याला अजून छान गोल करून घ्यायचं. तर इथे पीठ लावायचं आणि तंदुरी रोटी लाटून घ्यायची. तर तंदुरी रोटी थोडीशी अशी लंबुळकी असते म्हणजे थोडीशी लांबडी असते ना, त्यानुसार हिला लाटायचं किंवा तुम्ही मग ना याला हाताने सुद्धा म्हणजे असं दाब देऊन बनवू शकता. एकदम लवचिक पीठ झालेलं आहे हे. तर मी इथं पहिले लाटून घेणार आहे आणि नंतर हाताने दाबून थोडंसं याला पसरट करणार आहे. तर आता कधीही तंदुरी रोटी खायची इच्छा झाली तर नक्कीच पटापट अशा प्रकारे करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. तर इथे मी बघू शकता हाताने थोडं प्रेस करून याला पसरवत आहे. तर तुम्ही सगळे हाताने सुद्धा करू शकता किंवा असे लाटण्याने सुद्धा करू शकता. आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि लावून घ्यायचं पाणी याला थोडं, थोडं लावायचं कारण आपल्याला याच्यावर तीळ, कलोंजी आणि कोथिंबीर लावायची आहे. तर तीळ, कलोंजी लावून घेतली, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याला थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे. म्हणजे हे आपण जेव्हा भाजू तेव्हा निघणार नाही. तर इथे
मी याला असं छान दाबून घेतलं आणि असं आता आपल्याला अलगद उचलून घ्यायचं आहे. तुम्ही जर जास्त पीठ लावलं ना, हे पटकन निघतं. पण मी थोडंसं पीठ घेतलं होतं म्हणून थोडं चिपकलं होतं, पण मी त्याला काढलं बरोबर. आता इथे तवा गरम करायला ठेवला होता मी पहिलेच आणि त्यावर मी थोडंसं तेल टाकलं आणि ही तंदुरी रोटी टाकून घेतली. आता तुम्ही बोलत असाल तंदुरी रोटी बोलते, तंदुरी रोटी बोलते. तर ही बिना तंदूरची तंदुरी रोटी आहे. लोखंडी तव्यावर बनवत आहे मी, त्यामुळे हिला तंदुरी रोटी बोललेली आहे. तर इथे साईडला थोडं तेल टाकून घ्यायचं किंवा ब्रशने अशा प्रकारे वर लावून घ्यायचं आणि अलटी-पलटी करून छान असा ही तंदुरी रोटी भाजून घ्यायची. बघू शकता किती छान झालेल्या आहेत तंदुरी रोट्या. आता मी सगळ्या तंदुरी रोटी अशी बनवून घेते. तर कधी घरात नॉन असेल किंवा मग छोले असतील किंवा मग व्हेज भाजी असेल म्हणजे व्हेज मिक्स असेल, व्हेज कोल्हापुरी असेल, तर तुम्ही अशा प्रकारे तंदुरी रोटी नक्कीच बनवून खा. तर इथे मी परत तंदुरी रोटी छान अलटी करून भाजून घेते. मी सगळेच अशा प्रकारे करून घेते. तर ही पण झालेली आहे आणि आता इथे तंदुरी रोटी झालेल्या आहेत तय्यार खाण्यासाठी. तर बघू शकता अर्धा किलो पिठामध्ये 7 ते 8 इतक्या होतात. तर तुम्हाला किती बनवायच्या आहेत त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पीठ म्हणजे मैदा. तर इथे मी छोले घेतलेले आहेत. सोबतच काकडी, टोमॅटो आणि लिंबू आणि तंदुरी रोटी बघू शकता किती छान झालेली आहे. मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. आत आतपर्यंत खूप छान जाळी आलेली आहे. तर ही लोखंडी तव्यावर तंदुरी रोटी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय.